आपल्यापर्यंत पोहोचलाय। टीम स्वराज 11 सारोळ टीम क्रिकेट संघाने प्रथमतः पहिलं नाणेफेक जिंकून जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत सोपवला जाईल। बॉलिंगचा निर्णय आलेला आहे त्यांचा। आणि आता पळसे टीम क्रिकेट संघ तुम्हाला बॅटिंग करावी लागेल। तर आपण डगआउट जिथे आहे त्या डगआउटला आपण बसायचं आहे आणि तुमचा एक 12वा प्रतिनिधी आमच्या स्टेजवरती पाठवा। यस, आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 पंच क्वालिफाईड पंच आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि जो पंचांचा अंतिम निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल निश्चितच आपण पाहताय तन्मय आणि तन्मयच्या सोबतीला कोण आहे सर्वेश। हे 2 अंपायर आपल्याला आजच्या दिवसामध्ये या संपूर्ण मॅचेस करिता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत तन्मय आणि सर्वेश। आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये 2 समालोचक आहेत, 3 आहेत, दत्तूदादा ढगे सुद्धा आहेत। त्यानंतर हर्षल पवार ज्यांनी संपूर्ण स्पर्धा कव्हर अप केली आहे। त्यानंतर आजच्या दिवसामध्ये मी स्वतः आहे। यस, तर एक चांगली स्पर्धा जाणता राजा चषक 2026 पर्व 3 इथे आपण पाहताय। आणि डॉक्टर किसान यांचा टॉस बॉस आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेला लाभलेला आहे। सुनील कोंडाजी तिंडे संस्थापक चला सारोळ टीम क्रिकेट संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण जास्तीच्या ओव्हर सुद्धा तुम्हाला दिली आहेत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपल्याला वापरायचा आहे, ठेवायचा आहे खेळण्याकरिता। त्याच्यामुळे चला आपण लगेचच यायचं आहे आणि शतरक्षण सजावट लावून घ्यायची आहे। आणि दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी कंपल्सरी आमच्या मुख्य स्टेजच्या संगणक ऑपरेटरच्या पाठीमागे हवाय, कारण 12वा प्रतिनिधी तुमचा जो असतो तो तुमच्या टीमचा संपूर्ण लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हा 12वा प्रतिनिधी पोहोचवत असतो। त्याच्या अनुषंगाने प्रत्येक टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यासाठी अवेलेबल असेल। यस, आदित्य ढगे आणि शुभम ढगे ही संपूर्ण आपण पाहताय। हॅलो हॅलो, जे बॅनर आहेत ते बॅनरची पूर्णपणे व्यवस्था करतायत। बॅनर लावण्याचा कार्यक्रम आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून केला जातोय। चला स्वराज 11 सारोळ टीम क्रिकेट संघ, चला आपण त्वरित यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। शतरक्षण सजावट लगेचच लावून घ्यायची आहे आणि 5 ओव्हरचा मॅच आहे। यस, आणि या 5 ओव्हरच्या अंतर्गत आपल्याला 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक इथे वापरता येतील। आणि क्वार्टर सेमीफायनल क्रमांक 1 पहिला सामना पळसे विपक्षात आपण पाहताय स्वराज 11 सारोळ या 2 संघांच्या अंतर्गत या स्पर्धेच्या अंतर्गत आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम दिवस आजचा हा आपण पाहताय। आणि अंतिम दिवसामध्ये आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं जाणता राजा चषक 2026च्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। अतिशय चांगल्या प्रकारचं आपण पाहताय नियोजन आणि संपूर्ण जी रंगरंगटी केली गेली आहे ती भरपूर चांगली आपण पाहताय। अगदी सुंदर मैदान आहे, गोल सपाट आणि कडक मैदानावरती स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते। तर डेफिनेटली आज हा पहिला सामना पळसे पक्षात स्वराज 11 सारोळ या 2 संघांच्या अंतर्गत आपल्याला एक चांगला दिग्गज सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ क्वालिफाय झालेत आणि क्वालिफाय झालेल्या 2 संघांच्या अंतर्गत हा सामना आपण पाहणार आहोत। तर इथे आता या क्षणाला काही क्षणात स्वराज 11 टीम क्रिकेट संघ मैदानाच्या दिशेने जाईल आणि शतरक्षण सजावट लावली जाईल
आणि प्रत्यक्षात 5 ओव्हरचा सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पहिला मिळेल. निश्चितच आपण पाहत आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून अतोनात प्रयत्न करून आणि प्रयत्नांना यश प्राप्त करणारी ही स्पर्धा सांता राजा चषक 2026 तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पहिला मिळते. अकरा वाजून 8 मिनिटे झाले आणि 11 वाजून 10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. सर्वेश आणि तन्मय क्वालिफाईड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतील. आणि दोन्ही टीमचा एक एक 12वा याना. हा यस पळशीचा 12वा इकडे वरती आहे. नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अंपायर आज या स्पर्धेच्या अंतर्गत आलेले आहेत. नाही तर मग माग मग जोडी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये
अरे नाव आहेत कलाकार आहेत. प्रवीण दीपक कोण कलाकार आहे? अगदी आपण पाहताय या क्षणाला प्रवीण आणि दीपक पळशी टीम क्रिकेट संघाची सलामीची जोडी. स्कोरर आहे ना इकडे. यस 1 2 3 लेश टू द प्ले. यस यस आणि अगदी आपण पाहताय काय घडलंय तर यस हा बॉल या क्षणाला आपण पाहताय टोटल आहे सुरुवात. इथे आपण पाहताय सारोळ टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून अगदी डॉट बॉल न झाली या अतिशय दर्जेदार पद्धतीने गोलंदाजीला टाकत असताना आपण पाहताय फुटबॉल या क्षणाला तळला गोलंदाज बबन आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय भारत लांगे. प्रवीण स्ट्रायकर एंडला आहे. यस पॉइंट कव्हर लावून केलाय अतिशय दमदार फटके आणि बॉल थेट चाललाय मैदानाच्या पलीकडे चौकार. यस आणि धावफलक 4 आकड्यावरती अतिशय दमदार स्ट्रोक होता. गॅप मध्ये पहिला मिळाला बॅकफुटला जाऊन पंच केला आणि पॉइंट कव्हरला आलेला चौकार. बॅटर प्रवीणच्या बॅटमध्ये पळशी टीम क्रिकेट संघाचं खातं ऑन झालंय चौकारानं. याही वेळेला ताकद बरा शॉट आहे बॉल हवेत आणि यस बॉल अडवला जाईल या क्षणाला. यस शेवटच्या मोमेंटला बॉल अल्टी पलटी आणि बॉल थेट काय घडलंय तर बॉल मैदानाच्या बाहेर आहे चौकाराला. बॅक टू बॅक 2 चौकार आली आहेत पाटील प्रवीणच्या बॅटबद्दल. कलात्मक बॅटिंग दीपकच्या बॅटबद्दल हे 2 चौकार आपण पाहताय. या क्षणाला पळशी टीम क्रिकेट संघाचे धावफलक 8 अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. या वेळेला फटका तर कमालीचा आहे. शतरक्षक येथील बॉल वरती उचलला जाईपर्यंत एक सिंगल जोडली जाते. एक सिंगल या क्षणाला जोडली जाईल. धावफलक 1 न पुढे जातोय. स्कोर कार्ड 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 9 धावा धावफलकावरती इंटर होत असताना पहिला मेटेटरी पॉवर प्लेचं षटक बबन डगेच्या माध्यमातून हाताळलं जात आहे आणि स्ट्राइक रुटीर प्रवीण स्ट्रायकर एंडला इंटर झालाय. महत्वाकांक्षी क्वार्टर सेमीफायनल क्रमांक 1 अंतिम दिवस मेगा फायनल ग्रँड फिनाले इथे पहिला मिळतोय आणि निश्चितच 2026च्या दैदिमान सोहळ्यामध्ये कोण चॅम्पियन होणार या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पहिला मिळणार आहे. यस यावेळेला खोलवा टापाचा युवक चेंडू हाताळला गेला टाप केलाय आणि अगदी फास्ट फिंगर थ्रो आपल्याला पहिला मिळाला. सिंगल पुन्हा एकदा जोडली जाते. स्कोर कार्ड 10 दुहेरी अंकावरती ट्वेड 10 धावा धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अतिशय
रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पहिला मिळतोय. हो हो, याही वेळेला फटका कमालीचा आहे. शतरक्षक आले बॉल वरती, फेकी करेपर्यंत एक सिंगल. ओव्हर क्रमांक पहिलं या क्षणाला आपण पाहत असताना समाप्त झालाय. पहिल्या षटका अखेरीस बिनबाद पळशी टीम क्रिकेट संघाचे धावफलक 11 आकड्यावरती आहे. गणेश शिर्के इंट्री झालाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे आपल्याला पहिला मिळतोय राजन अप्पाढगे यांची शुभ उपस्थिती पहिल्या मिती आहे. त्यांचं या स्पर्धेच्या अंतर्गत हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन नो बॉल आहे. सत्ता आलाय या क्षणाला आपण पाहतोय. आता पहिलाच नसेल हा सत्ता आलाय. 7 धावा फलकावरती इंटर झाली आहेत. पहा उघडा डोळे पाहणी देणारा बॉल फिट आहे. चुकीला माफी नाही टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती. आणि आपण पाहताय गणेश शिरकड फार मोठी चुकी केली आहे. फुल टॉस टाकला त्यावरती घणाघाती प्रहार. बॉल मैदानाच्या पलीकडे षटकार आणि धावफलक 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 18 धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत आणि येणारा बॉल फलंदाजासाठी पर्वणी आहे. या वेळेला फटका तर चांगला आहे. पोचतील का बॉल पर्यंत सूरज डवले आणि शेवटच्या मोमेंटला बॉल चाललाय जमिनीला दंदन 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 करत मैदानाच्या पलीकडे आणि येथील 4 धावा या बॉल वरती. आपण पाहताय आलेला चौकार आणि धावफलक तब्बल 22 आकड्यावरती. प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहिल्या मिळते 1,11,000 आदरणीय सुनीलजी दिंडे साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. सागर पवार साहेब आणि प्रशांतजी दिंडे यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक या स्पर्धेला आलंय. द्वितीय पारितोषिक आलेलं आहे 71,000 आदरणीय अनिलजी ढगे आणि सचिन जी ढगे यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आलेला आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. 51,000 राहुल गुंबाडे आणि पूजा गुंबाडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे आपल्याला प्राप्त झालेलं आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. आणि या स्पर्धेच्या अंतर्गत 5वं पारितोषिक 15,000 राजाभाऊ सारस्कर. 6वं पारितोषिक आलेलं आहे 15,000 संतोषजी ढगे यांच्या माध्यमातून आलेलं आहे पारितोषिक. 7वं पारितोषिक आलेलं आहे भरत भरवाड यांच्या माध्यमातून आणि 8वं पारितोषिक आलेलं आहे अनिलजी थोरात यांच्या माध्यमातून. अशा प्रकारे ही पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला जोडलेली पाहायला मिळत आहेत. कमालीचा बॉल इथे वापसी करतोय गोलंदाज गणेश शिर्के. बॉल आला डॉट आणि वापसी करणं गरजेचं आहे आणि ती वापसी या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे गणेश शिर्केच्या माध्यमातून. मेडिटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि बॉलिंग मार्क वरती गणेशला आपण पाहत आहे. याही वेळेला स्ट्रेट आहे फटका. एक चप्पा बॉल सीधा मैदानाच्या पलीकडे चौकार. समाधानजी थोरात या स्टेजवरती. इथे इक्की दुक्के पे इनका भरोसा नहीं. मैदान में आए तो कोरम मचाती है, हारी हुई बाजी को जिता दिए. चौकार आणि षटकारांची इथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी तेच करायला घेतलंय. इक्का दुक्का तिक्का इथे घेतला जात नाही, फक्त चौका आणि षटकारावरती भर दिली जाते. याही वेळेला क्या बात आहे, क्या खबर ड्राईव्ह पाय अतिशय अगदी मी म्हणेन उजवा पाय थोडा मागे घेतला, बॅकफुटला गेले, पंच केला आणि कव्हर शुपरच्या गलीतनं बॉलला थेट पाठवले मैदानाच्या पलीकडे. अजून एक चौकार.
काय जबरदस्त बॅटिंग आहे. बॅट्समन आपण पाहताय प्रवीण आणि दीपक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावेंचा डोंगर उभा करण्याकरिता या जोडीवरती जबाबदारी दिली आहे. आणि टोटल स्कोर कार्ड 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. या वेळेला भरपूर चांगला बॉल आहे. अतिशय थोडस स्लो चेंडू, थोडा टर्न झालाय, थोडा नॅचरल स्विंग सुद्धा झालाय. या पद्धतीचे बॉल टाकावे लागतील, या पद्धतीचे बॉल हाताळावे लागतील गोलंदाज गणेश शिर्केला. आणि इथून धावा जर रोखायचे असतील तर पार्टनरशिपला तोडावं लागणार आहे. यावेळेला लिडिंग एज होती, क्लोज होते विकेट किपर आणि शेवटच्या मोमेंटला एक सिंगल प्राप्त होती. आलिया सिंगल आणि धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 31 धावा धावफलकावरती आपण पाहताय. आणि ओव्हर क्रमांक या क्षणाला दुसरं समाप्त झालाय. अर्थात मेटेटरी पॉवर प्लेचे दोन्ही षटक समाप्त झालेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. पहिला पूर्वार्ध, पहिला इनिंग. ओके 3 ओव्हरच्या नंतर 31 धावा धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा तुम्हापर्यंत पोहोचवली जाते आणि या स्पर्धेचा घर बसल्या एन्जॉयमेंट आपण घेत असता. यस, या .in ला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका. यस, सनी ठगे आपल्याला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पहिल्या मिळतात. सुवर्ण अक्षरामध्ये स्कोरिंग अगदी इथे टिपली जाते. यस, व्हाईट बॉल आहे, पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेतला आपण पाहता आजच्या दिवसातला. बबन डगेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत म्हटलं जातं ना, तुमचा वेग महत्वाचा नाही, तुमची दिशा, तुमचा टप्पा, तुमची लेंथ, या गोष्टींचं विवरण मिश्रण करणं फार गरजेचं असतं. आणि इथे आपण पाहताय दिशा भटकलाय गोलंदाज, एक्स्ट्राची धाव जोडली जाते. हो, बॉल हवेत आहे, एकाला कॉल. ओ, अच्छे खिलाड़ियों का कैच छोड़ना दरवाजे पर अभी खुशियां लौट देने जैसा था. सूर्याची किरण डोळ्यावरती झपझप करत असताना या क्षणाला आपण पाहू शकाल विनोद नवलीने कॅच ड्रॉप केलाय. किंबहुना थोडी अडचण होती कारण सूर्याची किरण पूर्णपणे डोळ्यावरती होती आणि त्या कारणास्तव कॅच धरतीला दन झाली आणि एक सिंगल 33 तीनावरती 33 धावा धावफलकावरती इंटरेस्ट झालेल्या पहिल्या मिळत आहेत. येस, कलात्मक क्रिकेट आहे. धावफलक चांगल्या पद्धतीने 33 धावेंची पार्टनरशिप प्रवीण आणि दीपकच्या माध्यमातून आडव्या बॅटनं स्लाइस केला. आता कॅच पकडला जाईल. यस, पहिला धक्का पळशी टीम क्रिकेट संघाला. बॅट्समन बाद. होता हा रपाटा होता, हा फटका होता. चौकार आणि 4 धावा आलीत. एवढा
लांब गेले का खुर्च्या बसले काही तेच तर नेक्स्ट बॉल. वाह, कमालीचा बॉल आहे, इथे वापसी केली आहे आणि भरपूर चांगल्या प्रकारचा बॉल आहे. येस, थोडं बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता पॉइंट कव्हरला, परंतु त्वरित बॉल अगदी निघून गेला. विकेट किपर भरतकडे आला डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 37 आकड्यावरती. यावेळेला अगदी गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो, पण थोडंसं फंबल होत आहे विकेट किपर आणि 22 सिंगल प्राप्त झाली. येस, ओव्हरची समाप्ती. जाऊ शकता ड्रिंक्स ब्रेक होतोय. स्कोर कार्ड 18 बॉलच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती दाखल झाली आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा स्कोर इथे आपण पाहताय. धावफलकावरती अर्जित झालाय पळशी टीम क्रिकेट संघाचा आणि थेट अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच 12 बॉलमध्ये 21 धावा किंबहुना जर आल्या तर 60 धावेंपर्यंत धावफलक पोहोचण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि एक मी म्हणेन एक हाय स्कोर, एक फायटिंग स्कोर. सूरज नवली इंटी झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. यस, कमी पावलांचा प्रयास, परंतु गोलंदाज भेदक आहे गोलंदाजाची. यस, लाईन खराब. यस, फाईट बॉल पहिला मिळतोय. थेट फिल्डिंग टीम क्रिकेट संघाचा युथ. थर्ड अंपायर स्टील प्रोजेक्ट चेक किया जाए. एका टीमला एक इनिंगला एकच व्ह्यू आहे आणि गमावला तर मिळणार नाही आणि सक्सेस झाला तर मिळेल. यस, फुटबॉल प्लेयर दिलीप भाऊ ढगे यांची शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, बाळानागरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, फेर डिलिव्हरी, डॉट बॉल. इथे आपण पाहताय संगणक ऑपरेटर आहेत त्यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी खेळ लाईव्ह स्पर्धा इथे आपण पाहताय आणि बॉल आलाय डॉट. सूरज नवलेचा पहिला बॉल डॉट आलाय. 39. वाह, यस, अगदी मी म्हणेन या क्षणाला बॉल जर सुटला असता तर किंबहुना 2-3 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु डेफिनेटली वेळेवरती बॉलला कॅरी केलं गेलं, अडवलं गेलं फाईन लेग 38 सर्कलमध्ये आणि एक सिंगल इथे जोडली जाते. स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. फिरवून फटका सजवलाय तिकडे बाकपड बाउंड्री लाईन काही शतरक्षक नाहीयेत आणि बॉल थेट एक टप्पा अडवला जातोय. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. आलेल्या 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 वाढ. स्कोर कार्ड 42 अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. 42 धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत. येस, यावेळी व्हाईट बॉल अगदी आपण पाहताय. काय ओके ओके.
येस बॉल आतमध्ये आतमध्ये बॉल बॉल वाईट आहे. यस बॅटिंग टीम आपला रिव्ह गमावलाय आपण. यस कलात्मक स्ट्रोक. वाह अतिशय दमदार फटके आणि बॉल थेट पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आणि थर्ड मॅन रिझनला चकवा दिलाय आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय. येस 2 धावा पुन्हा एकदा यावेळेला कंप्लीट केल्या जातील. आलेल्या 2 धावा आणि धावफलक 2 न पुढे जातोय. 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे धावफलक. 49 रन्स 49 आकड्यावरती धावफलक आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पळशी टीम क्रिकेट संघाची धावसंख्या यावेळेला फटका फसलाय. कॅच ड्रॉप झाली. पहिल्या अटेम्प्टला सुटली, दुसऱ्या अटेम्प्टला सुटली, तिसऱ्या अटेम्प्टला तर डायरेक्ट धरतीला दानच झाली. कॅच सुटल्यासाठी बक्षीस सुद्धा ठेवावे लागेल. आता कॅच सोडलाय कोणी? एका अनुभवी खेळाडून कॅच ड्रॉप केलाय आणि धावफलक अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती. अंतिम षटक आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय विकास इंटर तर होत आहेत. चला फास्ट घ्या. चला तुमचा 4 ओव्हरचा जो टायमिंग दिला होता तो टायमिंग संपलेला आहे तुमचा. आता एक प्लेअर तुमचा बाउंड्री लाईनचा 38 सर्कल मध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे. टीम सारोळ टीम क्रिकेट संघ तुमचा एक प्लेअर अंपायर एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. अंतिम षटक. यस कलात्मक स्ट्रोक आणि यस सिक्सर षटकार. अतिशय दमदार स्ट्रोक आणि बॉल थेट एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा आल्यात या बॉलवरती. कमालीचा फटका, पॉवरफुल फटका आहे आणि आलेल्या 6 धावा. 56 रन्स. याही वेळेला आणि शतरक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. फलंदाज यावेळेला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे विकास आणि नावाप्रमाणेच बॅटिंग चालू आहे विकासच्या माध्यमातून. विकसित बॅटिंग टीम पळशी टीम क्रिकेट संघाकरिता आलेले 2 षटकार आणि धावफलक 62 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. याही वेळेला कलात्मक स्ट्रोक आहे. 4 मिळतील कारण शतरक्षक फार दूरवरती आहे. कव्हर शुपर जमिनीला दंदन करत मैदानाच्या पलीकडे. इथे इक्के दुक्के पे इनका भरोसा नहीं है. बस षटकार आणि चौकार. विकास कलात्मक बॅटिंग, क्लासिकल, वंडरफुल, सक्सेसफुल, पॉवरफुल फटके मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मिळत आहेत पळशी टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. 66 धावा आणि अंतिम षटक आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
यावेळेला फिरवून फटका सजवलाय आणि थेट स्वेले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अतिशय दमदार फटकेबाजी, जिथे फिल्डर नाही तिकडेच फटकेबाजी इथे आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये विकासच्या माध्यमातून होत असताना पहिल्या मिती 70 धावा 70. काय जबरदस्त स्कोर आहे आणि अंतिम षटक इथे आपण पाहताय टीम पळशी टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून पहिल्या पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि या घडीला आपण पाहताय यावेळेला स्ट्रोक छान आहे. यस, कॅच कंप्लीट झाली आहे. विशाल ससानेने कॅच कंप्लीट केलाय आणि धक्का क्रमांक दुसरा पळशी टीम क्रिकेट संघाला बॅट्समन विकास बाद तात्या बिनशू दुर्गावरून आलेले आहेत आज आपण पाहताय आणि त्यांचं शुभागमन झालेलं आहे. मॅच स्टार्ट करायचे आहे. बॅटर कोण आलाय? अजय इंटे झालाय. लेफ्ट हँड वर द विकेट बॅटर आहे. यस, हा फटका सुद्धा कमालीचा आहे आणि शतरक्षकाले बॉल वरती उचलला जाईपर्यंत यस 2 धावा. विकेट विकेट आली. बॅट्समन बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त झाली. शुभ उपस्थिती इथे पहिल्या मिथ्या आणि आपण पाहताय यस थेट रॉयल एंट्री आपण पाहताय. सचिनजी ढगे आणि कपिल दादा भावले यांची उपस्थिती इथे आपल्याला पहिल्या मिथ्या या स्पर्धेच्या अंतर्गत आणि सचिनजी ढगे यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेच्या अंतर्गत द्वितीय पारितोषिक सुद्धा प्राप्त झालेलं आहे. फोन गेला इथं पडला ना मगाशी.
त्याचा कोंबो जातो लगेच रे. गेले ना आयडिया असेल त्याला काय आयडिया नाही ना अरे ते इथे आहे ना नवा नाही रे तेव्हा तिथे आहे ना तो कवर आहे ना ते कापूस टाकलेला असं ते असतं बघ, पट्टी राहते तिथे. पट्टीचे तिथे असं आहे खाली होतो तो चालू. त्याला कष्ट आहे वरती बोलू का त्याला कॉल दिलीप भाऊ बोला. हा मागाशी झालो सकाळीच बंद आहे ना माईक. बंद पण नाही होत रे. यस कोकुळजी भावले साहेबांची उपस्थिती आपण इथे पाहताय. पाण्याचे जार त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उपलब्ध आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. बेलगाव ढगेचे माजी उपसरपंच आदरणीय प्रभाकरजी गुमाडे आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय प्रभाकरजी ढगे आज कोकण दौऱ्यावरती आहेत. डॉक्टर प्रभाकर ढगे निश्चितच ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेत असतील आणि थोडे इंजर्ड झाले आहेत परंतु निश्चितच कोकण दौऱ्यावरती गेलेले आहेत एन्जॉय करण्याकरिता समुद्र किनाऱ्यावरती. तात्या बिंचू आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये आपल्याला एन्जॉयमेंट पाहायला मिळेल. निश्चितच आनंद घेऊ शकता आपण. समसमत्या ट्रॉफ्या शांतारामजी ठगे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि लाख मोलाची मानाची सन्मानाची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण तिसरं पर्व पाहताय जाणता राजा चषक 2026 आणि खरी अर्थानं ही स्पर्धा पाहण्याकरता निश्चितच भरपूर सारी गर्दी आज या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला जोडताना पाहायला मिळेल. येस आज टायमर निश्चितच पहिला बॉल पडल्याच्या नंतर टायमर सेट करायचा आहे. ज्यांनी बडायच्या पहिलेच टायमर सेट करायचा आहे आणि तात्या विंचू चला आपण बाहेर यायचंय जरा बाहेरच्या प्रेक्षक रसिकांचा तरुण आहे तो तरुण पोरगाने एवढा स्मार्ट आहे ना असं वाटत नाही तो असे करीत असं जाते किती बनवायचे रे 62 धाब्यांची गरज आहे आणि पहिला पूर्वार्ध फिनिश झालाय. स्वराज 11 सारुळ आणि टीम पळसई टीम क्रिकेट संघ विशाल आणि बबन ही जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मिथिया. यस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चौकार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशालच्या बॅटमधनं आज विशाल पारी हवी आहे. जर इथे सारुळ संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर विशाल पारी खेळावी लागणार आहे. आता टायमर सेट केला गेलाय. 11:43 ला मॅच स्टार्ट झालेली आहे. येस पुन्हा लॉंगॉनला फटका आपण पाहताय. यावेळीला पुन्हा क्षेत्रक्षकेतील बॉल वरती उचलला जातोय. एक सिंगल इथे क्विकली मिळेल टीम सारोळ टीम क्रिकेट संघाला आणि धावफलक 6 कड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. बबन ढगेने लागोपाठ 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचं कॅश प्राइज रविभाऊ मांडे यांच्याकडनं दिलं जाणार आहे.
यस हा बॉल इथून चांगल्या प्रकारचा राहिला. क्लासिकल चेंडू आपण पाहताय, कलात्मक बॉल यावेळेला. हॅट्रिक करिताही 500 रुपयाचा कॅश प्राइज रवी मांडे यांच्याकडनं दिलं जाणार आहे. आणि विशाल यावेळेला लाईन चेक केली जाईल. ऑफस्टमच्या बाहेरनं बॉल हाताळला. एक्स्ट्राची धाव या क्षणाला जोडली जाईल. धावफलक 1 पुढे जातोय आणि स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहताय. यावेळेला टीम सारोटी क्रिकेट संघाच्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. याही वेळेला ऑन साइडला हॅलो हा हॅलो कोण बोलतोय? कितीला काय 3 शॉट करायला? हा बर हा ठीक आहे ठीक आहे. यस राजेश नवले यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000चा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यस आडव्या बॅटने स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉल वरती. कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा बॉल इथे आपण पाहताय डॉट आलाय आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक फक्त आणि फक्त धावफलकावरती धावा पहिल्या मिळत आहेत. ओनली 8 रन्स विथआउट लॉस. नेक्स्ट मॅच जांताराज आणि अंबड या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. अंबाड आहे का? अंबाड आणि टीम जांताराज बेलगाव ढगा या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच. चला टीम अंबाड संघाचे कॅप्टन आणि जांताराजा यजमान टीम क्रिकेट संघ आपले कॅप्टन. यस डॉक्टर किसान यांचा टॉस बॉस आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून तब्बल 1,11,000चा कॅश प्राइज या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दिलेला आहे. आणि सुनीलजी दिंडे, सागर पवार, प्रशांतजी दिंडे निश्चितच आपण पाहताय. अजय पहिल्याच बॉल अजयचं आक्रमण झालं यावेळेला विशालचं आणि बॉलला थेट पाठवलंय. स्वेलिक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावर मैदानाच्या पलीकडे षटकार. यस यावेळेला तात्यांचू आपल्याकडे बॉल आलाय. यस षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. आणि धावफलक 20 आकड्यावरती. तिसरा जर आला तर राजेश नवले करायचं असेल तर डेफिनेटली विशाल या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहावं लागणार आहे. कारण क्वार्टर सेमीफायनल क्रमांक मैदानाचे आतमध्ये 1 आपण पाहताय. 24 झाले. 24 1 और 8 होत्या. त्यानंतर 2 षटकार 20 आणि हा चौकार 24. यस पुन्हा आडव्या बॅटला स्लाइस केला. पुन्हा 4 मिळतील. क्या बात है. इक्की दुक्के पे इनका भरोसा नहीं है. मैदान में आती है तो कोरम मचाती है. हारी हुई बाजी को भी जीताती है. नाम है इनका विशाल. चौकार 4. से 28 लो फुल टॉस. पुन्हा 4 मिळतील. थांबायचं नाव घेत नाहीये गाडी. अगदी मी म्हणेन जी गाडी फसला होती आता ती टॉप खेळणं चालू झाली. आलेला चौकार. धावफलक 32 आकड्यावरती. योगेश काय म्हणतो बोल. 3 षटकारांसाठी योगेश कडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा भाडेवाडीचा योगेश यांच्याकडनं 1000चा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. विशाल साठी
आज परवान्या भरपूर लागतील. डॉक्टर किसान ज्या वेळेला येतील त्यावेळेला भरपूर परवान्या लागल्या जातील. 32-32 धावा फलकावरती दाखल होताना पाहायला मिळतात. वाह, आणि यावेळेला आपण पाहताय चेक किया जाए, व्हाइट बॉल चेक किया जाए, स्टील प्रोजेक्ट. अंपायर यू है. अंपायर बॉल समोरूनच गेला पण मधनं गेलाय, म्हणजे रेषेवरनं गेलेला, डायरेक्ट रेषेवरनं गेलेला आहे. यस, मग काय रेषेवरनच गेला डायरेक्ट थेट. व्हाइट बॉल आहे. मी नाही सांगत, कन्फ्युजन करत नाही. त्यांचा मागे इकडे आहे ना, पाराव आहे ना. आपण नाही ना नंदू, आपण त्यांना विचारूनच बोललो ना, बरोबर नाही. यस, फटका फसला, यावेळेला झटका लागलाय आणि झटका तर मोठाच लागलाय. विशालची पारी समाप्त झाली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता शरद भाऊ नवले आणि दत्तूदादा डगे आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण पुढचा करायचा आहे. चला शरद भाऊ आपण, चला सोमनाथ भाऊनाथ आपणही चला. केबल नेटवर्कचे सर्व मालक, त्यानंतर समाधानजी थोरात आपणही चलायचं आहे टॉस करण्याकरिता. ह्या मॅचचा टॉस केला जातोय. बड्डे बॉय स्पंदन आणि तर आपल्याला ज्या सिटी पोलच्या ज्या ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत, समाधानजी चव्हाण आणि बाळाभाऊ नागरे यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या इथे आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचे करूया हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच आपण पाहू शकाल इथे टॉस केला जातो. बड्डे बॉयच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आज बड्डे बॉय वेगळ्याच लुकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बंधन अमोल कांगुर्डे, वाह. इथे यावेळेला आपण पाहताय भरपूर चांगली लाईन आहे, टप्पा चांगला आहे, लेंथ इथे आपण पाहताय सुलित आहे. आणि या ओव्हरला 3 षटकार जर गेले तर डॉक्टर किसान यांच्याकडनं 21,000चा कॅश प्राइज दिलं जाईल. वा, आजचा दिवस बबन ढगे आपण पाहताय निश्चितच शांत आहेत. कारण आता असं म्हटलं जातं ना, दुसऱ्याच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यापेक्षा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं कितपत योग्य असतं. आणि ही जबाबदारी आता घ्यावी लागणार आहे बबनला. आणि वाह, फटका पहिला आलाय. यस, आयवाज हेल सुद्धा झालाय आणि थेट पहिला षटकार आलेला आहे. जाणता टीम क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय. लागोपाठ 3 षटकार बरं का, लागोपाठ 3 षटकार जर आले तर 21,000 डॉक्टर किसान सुनील धिंडे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाणार आहे. याही वेळेला फटका तर कमालीचा आहे. किती धावा इंटर होतील? 1 कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. आल्या 2 धावा या क्षणाला.
आणि बॉल शिल्लक आहेत 14 बॉल मध्ये बनवायच्यात 31 धावा. 14 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज आहे अजूनही विजयाकरिता. वाह, यस, वन मोर विकेट. टक्का क्रमांक दुसरा सारो टीम क्रिकेट संघाला. बॅट्समन बबन डगे बॅक टू द डग आउट. फिजे आणि आपल्याला 25 तारखेपासून सिटी पोलला सुद्धा सुरुवात होणार आहे, अर्थात लीगला सुरुवात होणार आहे. आणि त्याकरिता पारितोषिक आहे 51,000 जे मिळालंय. आदरणीय प्रतापप्पा चुंबळे सामाजिक कार्यकर्ते आणि अजिंक्य अण्णा चुंबळे लोकनियुक्त सरपंच गवळाणे यांच्या माध्यमातून. आणि द्वितीय पारितोषिक 31,000 आदरणीय तानाजी ढगे सतीशजी विसे हॉटेल 3 स्टार इन यांच्या माध्यमातून. रामकृष्ण मांडे यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेला मिळालंय. तृतीय पारितोषिक 21,000 गणेश भाऊ आरिंगळे रामभूमी फार्म हाऊस प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल विकास. ऑन साइडला फटका कन्वर्ट केलाय. अलाउन द कार्पेट आहे. डीप मध्ये शतरक्षक बॉल वरती येतील. उचलला जातोय. फेकी करेपर्यंत एकच सिंगल धाव. आणि चौथं पारितोषिक आहे 15,000 विनोद भाऊ नवले ग्रामपंचायत सदस्य सारोळ यांच्या माध्यमातून. हे पारितोषिक आपल्याला या सिटी पोल लीग करिता या 4 पोलच्या अंतर्गत हे पारितोषिक आपल्याला 12 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. प्रति ओव्हर 15 ची गरज आहे. आणि आपण पाहताय या स्पर्धेला सिटी पोलच्या अंतर्गत ट्रॉफ्या ज्या मिळालेल्या आहेत ते आपल्याला मिळाले आहेत. बाळाभाऊ नागरे सामाजिक कार्यकर्ते आणि समाधान भाऊ थोरात सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून समसमत्या ट्रॉफ्या इथे प्राप्त झालेल्या आहेत. विकास भगत करिता एका षटकारासाठी 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल रामनाथ भगत यांच्या माध्यमातून एका षटकाराकरिता. यस, कमालीचा स्ट्रोक लॉंग ऑफ रिझनला फटका कन्वर्ट केलाय. डीप मध्ये शतरक्षक आलेत. बॉल वरती उचलला जाईपर्यंत एक सिंगल चिकी सिंगल. आणि एक धावेनं विजय संपादन शक्य नाहीये. चौकार षटकार मारावे लागतील तर आणि तरच विजय संपादन शक्य होणार आहे. यस, कलात्मक स्ट्रोक फटका फसलाय. यस, आणि झेली टिपलाय. टक्का क्रमांक तिसरा बॅट्समन बाद. थँक्यू. गणेश शिर्के एंट्री झाले मैदानाच्या आतमध्ये. आणि यस, इथे विकेट आली. टक्का क्रमांक तिसरा सारो टीम क्रिकेट संघाला लागत असताना आपण पाहताय विकास आणि गणेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला सामना क्वार्टर सेमीफायनल क्रमांक 1 अंतिम दिवस ग्रँड फिनाले मेगा फायनलचा दिवस आहे आजचा. आणि इथे आपण पाहताय सुपर संडे इथे पहिला मिळतोय.
अतिशय दमदार गोलंदाजी, 72 धाब्यांची गरज होती. गणेश फाईन लेगला फटका कन्वर्ट केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होऊ शकला नाहीये. डायरेक्ट हिट आणि एक सिंगल इथे जोडली जाते. आलेली सिंगल आणि धावफलक 1 पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 44 धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत. 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती. अजूनही मॅच संपलेला नाही. 50-50 मॅच आहे. साऊल संघाकडे 50% आणि टीम पल्सेस टीम क्रिकेट संघाकडे 50%. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत क्रिकेटला जरतरला महत्व, क्रिकेटमध्ये जरतरला महत्व दिलं जात नाहीये. आणि अगदी आपण पाहू शकाल, वा इथे अगदी आपण पाहू शकाल 5+1 एकूण टोटल 2 धावा. 5+1 एकूण टोटल 2 आणि धावफलक 46. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहत आहेत तिसरं षटक या क्षणाला. 9 चेंडू आणि फिरवून फटका सजवलाय. ताकदवर फटका पाकपट बाउंड्री लाईन कडे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगल्या प्रकारे सजवलं गेले पळशी टीम क्रिकेट संघानं. आणि 2 धावा सहज पूर्ण होतील यावेळेला. आल्या 2 धावा. यस, 8 बॉल 24 ची गरज आहे. इथून या 2 बॉल वरती जर एखादा विकेट आणि एक चौकार जर आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते सारोळ टीम क्रिकेट संघ. शिवम ढगे यांची उपस्थिती पहिल्या मिती आहे. वाह, कलात्मक स्ट्रोक आहे. यस, आणि वाह, आजच्या दिवसातला सर्वाधिक सेफ कॅच पकडला गेला. काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला किशोर गायधनेच्या माध्यमातून. जबरदस्त अफलातून कॅच. स्वतःला झोतलं आणि कॅच मात्र सोडला नाही. कंप्लीट केलाय. आपल्या गावासाठी नावासाठी हा कॅच कंप्लीट झालाय. 101 रुपयाचा कॅश प्राइज महाराष्ट्र पोलीस अमोल गांगोडे यांच्या माध्यमातून या कॅच करिता दिलं जाणार आहे. अप्रतिम कॅच पकडला गेलाय. यस, शुभम ढगे आमचे दत्तूदादा ढगे यांचे सुपुत्र इथे आपल्याला जोडताना पहिल्या मिळत आहेत. आणि निश्चितच आपण पाहता या क्षणाला भरत लांगे यांची एंट्री झाली. भरत साठी 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अमोल गांगोडे यांच्याकडनं दिलं जाणार आहे. आणि यस, थेट आपण पाहताय थर्ड अंपायर लेगी अंपायर आपल्याला 2-2 यस. आणि नेक्स्ट बॉल अंतिम बॉल आहे. यस, यावेळेला आपण पाहता अंतिम बॉल वाईट आहे. टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत तुमचा वेग महत्वाचा नाही, तुमची दिशा, तुमचा टप्पा आणि तुमची लेंथ या गोष्टींचं विवरण मिश्रण करणं फार गरजेचं आहे. आलेली सिंगल भारत लांगे. वाईट बॉल पहिला मिळतोय. यस, आणि नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल इथे पहिला मिळतोय. अंतिम बॉल आणि कडक फ्रार आहे. 4 मिलेंगे चौकार. ओव्हरची समाप्ती. 6 बॉल 19 रन्स. 6 बॉल 19 धाब्यांची गरज आहे. यस, हर्षल पवार यांची आपण पाहताय उपस्थिती पहिल्या मिळते. या स्पर्धेच्या अंतर्गत संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हरअप केली आहे. समालोचकाच्या माध्यमातून आमचे खर्डी गावचे एक खोड समालोचक हर्षल पवार यांची उपस्थिती आपण पाहताय. अंतिम षटक आणि 6 बॉल 19 धाब्यांची गरज या क्षणाला पाहताय आपण. सारोळ संघाला हव्यात 19 धावा. स्वराज इलेव्हन सारोळ आणि पळसे या 2 संघांच्या अंतर्गत आपण एक मॅच पाहताय. क्वार्टर सेमीफायनल क्रमांक 1. 6 बॉल 19. 6 चेंडू 19 धाब्यांची गरज आहे. बॉलर किरण. सुरुवात षटकारानं करावी लागणार आहे. विकासकडे क्षमता आहे. यस, पंचिंग फॉर लॉलीपॉप. कॅच कंप्लीट. मॅच फसली आता यावेळेला आपण पाहताय.
सागर इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये यावेळेला. हो ऐका ना 22 मिनिटं झाली. यस आणि एक प्लेअर वरती घ्यायचं ना अंपायर. एक प्लेअर घ्या आतमध्ये. टाइम संपलेला आहे तुमचा. बॉल पडलाय वर होऊन जाईल पूर्ण. याच्यानंतर अंबाड आणि शांताराजा बैलगावडगा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्तीचा वेळ घेते बरं का पळशी टीम क्रिकेट संघ आपण. आणि 5-5 ओव्हर दिलेत तुम्हाला. चला चला स्टार्ट करा. लिस्ट टू द फ्ले. स्पीडअप घ्यायचं. यस कलात्मक स्ट्रोक. अतिशय दमदार. दंदन 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 चाललाय चाललाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. चौकार. 4 धावा आलेत. यस परफेक्ट. बॅट वरती कनेक्ट झाला आणि आलेले 4 धावा. येणारे 4 बॉल 15ची गरज आहे. षटकाराची गरज आहे इथे. सागर आता निश्चितच हिरो बनायचं असेल तर षटकार ठोकावा लागेल. सारूळ संघाला विजय संपादन करून द्यायचं असेल तर षटकार मारावाच लागणार आहे. कारण मॅच आपण पाहतोय संघ संकटात सापडलाय आणि संकटातून वाचवणारा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सागर आहे. तो संघाला सावरेल का. कॉल कॉम्बिनेशन अगदी चांगल्या प्रकारे राहिला असतं. कॉल कॉम्बिनेशन अगदी चांगल्या प्रकारे राहिला असतं तर 2 धावा किंबहुना पळून धावून पूर्ण झाल्या असत्या. बोलले तर तुम्हाला 2100 रुपयाचे कॅश प्राइज. बोलले तर तुम्हाला 2100 रुपयाचे कॅश प्राइज सचिन ढगे यांच्याकडनं दिलं जाणार आहे. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेला दिलं गेलंय 71,000. अनिलजी ढगे आणि सचिन ढगे यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत उपलब्ध झालेलं आहे. कमाल. इथे आपण पाहता एक भरपूर चांगली टुर्नामेंट 25 तारखेला लीग फॉर्मॅट चालू होणार आहे. अर्थात एक 4 दिवसांचा हा लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या अंतर्गत. सूरज नवले आजच्या घडीला हिरो बनायचं असेल तर 15 धावा 3 बॉल मध्ये कन्वर्ट कराव्या लागतील, घ्याव्या लागतील. आणि त्या पद्धतीचं बॉडी लँग्वेज आहे या फलंदाजाचं. या बॉलवरती जर षटकार आला तर किंबहुना मॅच मध्ये इनकमिंग करू शकते टीम सारूळ संघ. परंतु हा बॉल जर इथून डॉट झाला तर पळशी टीम क्रिकेट संघाकडे मॅच झुकू शकतो, जाऊ शकतो. ओ फुल टॉस होता. ओ माय गॉड. चला चला कुठल्या प्रकारे वादविवाद मैदानाच्या आतमध्ये नकोय आपल्याला. एकवीस कॅश प्राइस होतं. यस क्रीज सोडलं होतं. क्रीज सोडलं होतं. यस आणि दीपकजी ढगे, संकेतजी ढगे
अनिकेत वैष्णव यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रगतशील शेतकरी येस आणि मॅच आता फसली आहे टीम सारोळ संघाकडनं. येस इथे विकेट आली आहे. येस निश्चितच आपण पाहू शकाल येस भरत लांगे इज गॉन. चला न्यू पाटील आपण दाखल व्हायचं मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत. कडक कडक आणि मी म्हणेन षटकार सालेत. वाह अविष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक तर काय ढासळलेल्या भिंतीच्या विटा तर काय माती सोडत नाही. येणाऱ्या संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरला तर इतिहास आणि जिंकला तर इतिहास. इथे पैसा वसूल गेम आहे. इथून या बॉलवरती जर षटकार आला ना तर मी म्हणेन क्या बात आहे. कारण मॅच टाय होऊ शकते. या बॉलवरती जर षटकार आला तर प्रभाकरांना डगे यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. येस